सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. संक्रांतीला केलेले दान 1000 पटीने फळ देऊन जाते आपणास. संक्रांतीला दान करणे खूप शुभ मानले जातं. सर्व लोक आपापल्या परीने ऐपतीनुसार दान धर्म करतात. छोटं मोठं या दिवशी अगदी 10 रुपयाचं जरी दान केलं तरी ते तुम्हाला लाखो करोडोचं पुण्यफळ देऊन जाईल. संक्रांतीला ह्या 14 वस्तूंचे दान खूप शुभ मानले जाते. आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कोणत्या आहेत त्या 14 वस्तू, ज्यापैकी एक जरी आपण मकर संक्रांतीला दान केल्यास पुण्याची प्राप्ती मिळेल. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संक्रांतीला दान करताना सुरुवात ही श्रीफळाने म्हणजे नारळाने करावी. तुम्ही 1, 5, 11, 21 किंवा तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या खिशाला परवडेल अगदी 101, 1001 तुम्हाला जेवढे नारळ दान करायचे असतील गरिबांना तुम्ही करू शकता. खूप 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 शुभ ठरते. एक जरी नारळ एका गरिबाला दान केलं ना, तुम्ही अगदी 10 रुपयाचं जरी छोटं नारळ घेऊन दान केलं, मंदिराबाहेर गेला, मंदिरात देवाला एखादं नारळ ठेवलं, त्याबरोबर एक नारळ जास्तीचं घ्या मकर संक्रांतीला आणि बाहेर येताच एखाद्या गरिबाला दान करा. अहो, लाखो करोडोचं पुण्यप्राप्ती देऊन जाईल तुम्हाला. तसेच गरीब स्त्रियांना शृंगाराच्या वस्तू तुम्ही दान करू शकता. संक्रांतीला शृंगाराच्या वस्तू दान केल्याने आपल्या सुख सौभाग्यामध्ये वाढ भरभराट होते. महिलांनी नक्की शृंगाराच्या वस्तू गरीब महिलांना अवश्य दान करा. यात तुम्ही काचेच्या बांगड्या, टिकली पाकिट, कुंकूच्या डब्या, गजरा, नेलपेंट, लिपस्टिक, साडी, ब्लाऊज पीस आपल्या ऐपतीप्रमाणे. अगदी महागडं दान करावं असं काही नाही. अगदी लहान सहान वस्तू तुम्ही दान केली आनंदाने तरी चालेल. तुम्हाला जे जमेल. अगदी 10 रुपयाचा गजरा जरी तुम्ही 4-5 बायकांना 7 बायकांना जरी दान केला तरी खूप चांगले. त्याबरोबर मेहंदीचे कोण दान देऊ शकतात. तसेच संक्रांतीला भांडी दान करणे खूप शुभ ठरते. स्टीलचे, तांबा, पितळ आपल्या खिशाला परवडेल अशी भांडी तुम्ही दान देऊ शकता. अगदी देवांना रोज नैवेद्य, स्वामींना नैवेद्य दाखवतो. साखर, दुधाचा अगदी लहानशा छोट्याशा वाटी, स्टीलची वाटीत आपण नैवेद्य दाखवतो. ती स्टीलची वाटी जरी तुम्ही दान केली 10 रुपयाची तरी सगळं काही गोड होईल. तुमच्या घरात आनंद आपोआप यायला सुरुवात होईल. देवघरात छोटासा पाणी भरून ठेवण्यासाठी तांब्या, लोटा, पेला, दिवे, अगरबत्तीचे स्टँड, छोटीशी ताम्हण अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या दान करता येतात. वस्तू दान करताना तशी दान करू नका. त्या भांड्यामध्ये वाट्या, पेल्या, तांब्या, ताट जे तुम्ही दान कराल अगदी लहान का होईना वस्तू, त्यात एखादा तिळाचा लाडू किंवा साखरपुटाने देऊनच दान करावे. कुठलंच भांडं तुम्ही दान करता म्हणजे संक्रांतीलाच नाही, कधी पण दान करताना असंच खाली भांडं देऊ नका कुणाला. त्यात काहीतरी खायचं, काहीतरी वस्तू देऊनच दान करावं. आणि आता मकर संक्रांतीचं दान देणार म्हणजे त्यात तिळाचा लाडू येणारच. आणि त्यात थोडेसे तुम्ही तिळाचा लाडू नसेल तर तुम्ही साखरपुटाने ठेवून तसं दान दिलं तरी चालेल. असं खाली दान देऊ नये. असं खाली दान दिलं, भरून दान दिलं तर आपल्याला देव पण भरभरून देतो असं शास्त्रानुसार म्हटले जातं. तेच मी सांगते तुम्हाला. असं खालीच भांडं दान देऊ नका. काहीतरी भरून द्या. त्यात तिळाचा लाडू ठेवून द्या, साखरपुटाने ठेवून द्या. लहान मुलांना देत असाल काहीतरी खाऊ, चॉकलेट बिकलेट ठेवून द्या आणि मग दान करा. मुलांसाठी लंच बॉक्स, वॉटर बॉटल तुम्ही दान देऊ शकता. मकर संक्रांत हिवाळ्यात येत असते म्हणून संक्रांतीच्या काळात गरम कपडे दान करावे. चादर, बेडशीट, ब्लँकेट, स्वेटर, कानटोपडं, मफलर, शॉल जे पण आपल्याला तुमच्या बजेटमध्ये असेल ते तुम्ही दान देऊ शकता. मंदिराबाहेर एखाद्या गरीब मुलं असतात, गरीब बायका असतात, गरीब माणसं असतात, म्हातारे कोतारे असतात, त्यांना तुम्ही गरम कपडे दान देऊ शकता आपल्या ऐपतीप्रमाणे. तुम्ही 100-200 रुपयाची शाल, 100 रुपयाची शॉल जरी किंवा टोपी जरी तुम्ही दान केली तरी भरभरून तुम्हाला देव तुमच्या पदरात पुण्यफळ देईल तुम्हाला. त्याचबरोबर देवघरात देवांसाठी कपडे, वस्त्र, बाळकृष्णासाठी किती छान छान लहानसे वस्त्रसुद्धा बाजारात येतात. तुम्ही ते जरी कोणाला दान केले तुमच्या घराच्या आजूबाजू
म्हणजे गरिबांनाच नाही, जे देवपूजा करतात रोज, त्यांना जरी त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी एक एक वस्त्र घरांमध्ये दिले तुम्ही, देवांना बरं घाला असं वस्त्र, इतके छान छान वस्त्र देवांना बाळकृष्णाला मिळतात बाजारात, ते जरी तुम्ही दान केले तरीही चालेल. किंवा देवघरात आपण अंथरतो कपडा, नवा कपडा अंथरतो चमकीचा वगैरे, तो जरी देवांना ठेवण्यासाठी अंथरण्यासाठी चमकीचा कपडा लाल पिवळ्या रंगाचा तुम्ही दान केला तरी चालेल. देवीसाठी चुनरी, अशा वस्तू तुम्ही दान देणं खूप शुभ ठरतं. तसेच हळदी कुंकवाचा करंडा, कुयरी संक्रांतीला वाण देणे खूप शुभ ठरते. नव्या नवरीला दान देणार असाल नवी नवरीकडून, तर कुंकवाचा करंडा द्यावा. करंडा देताना त्यात हळदी कुंकू भरून द्यावं किंवा बोटभर हळदी कुंकू लावून मग द्या, खाली देऊ नका करंडा. त्याचबरोबर कलावा, लाल पिवळा जाड धागा, जो आपल्याला देवांच्या पूजेत कामी येतो, आपण कलशाला पण कलावा बांधतो, तो कलावा सुद्धा तुम्ही दान करावा. आणि संक्रांतीला एखादी छत्री दान अवश्य करावी. काळ्या रंगाची किंवा इतर रंगाची छत्री दान अवश्य करावी. आपल्या घरादारावर कधीच कुठलं संकट देव येऊ देत नाही असं शास्त्रात म्हटलं जातं. म्हणून छत्री अवश्य दान करावी. दान करताना असे दान करा ज्या वस्तू गरिबांना उपयोगी पडतील. दान अशा व्यक्तींना करावे ज्या व्यक्ती गरीब आहेत. तुम्ही दान करत आहात, एखाद्या गरजूंना दान करा ज्यांना खरोखर या वस्तूंची गरज आहे. एखादी अशी गरीब व्यक्ती शोधा ज्यांना खरोखर या वस्तूंची खरंच गरज आहे. अशा व्यक्तींना अजिबात देऊ नका की तुमची वस्तू घेईल आणि फेकून देईल, दान घेऊन घेईल आणि फेकून देईल. अशा व्यक्तींना देऊ नये. खरंच ज्या व्यक्ती अशा वस्तू वापरतील आपल्या, त्यांना दान करावं. त्यांची परिस्थिती नाही अशा वस्तू खरेदी करायची, अशा व्यक्तींना दान करणे खूप शुभ ठरते. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली तर खूप शुभ फलदायी ठरेल. आपण कुणा लेकराला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा मोठ्या शिक्षणासाठी पैसा, वस्तू दान केल्याने 1000 पटीने फळांची प्राप्ती देऊन जाईल. तुम्हाला जास्त विद्यार्थ्यांची मदत करायची असतील, तुम्ही तीही करू शकता. एका तरी विद्यार्थ्यांची मदत अवश्य करावी. त्यांची फी भरून द्या. त्यांच्यासाठी शाळेचा ड्रेस, पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या गरीब विद्यार्थ्यांना आपण दान करू शकता. तुमच्या आजूबाजू कुणी असेल ज्यांना शाळेत काही वस्तूंची गरज असेल, त्यांची फी भरण्याची सुद्धा त्यांची ऐपत नसेल, अशा व्यक्तींची सुद्धा, अशा लेकरांची सुद्धा तुम्ही फी भरू शकता, ड्रेस देऊ शकता त्यांना घेऊन, पुस्तकं, वह्या, असा बराच दानधर्म आपल्याला संक्रांतीला करता येतो. एक काळ वर्षातून असाच असतो जो काळात जर आपण दानधर्म केला, लाखो करोडो आपल्याला फळ प्राप्त करून देतो देवबाप्पा. म्हणून तुम्ही ह्या वस्तू अवश्य दान करा. त्याचबरोबर तूप, गूळ, तीळ, खिचडी, शेंगदाणे, अशा खाण्याच्या अन्नदान तुम्हाला दान म्हणून करता येईल. तुम्हाला झालंच तर 1.25 किलो, 1.25 अशा प्रमाणात खिचडीचे दान गोरगरिबांना करा. एखाद्या मंदिराबाहेर गरिबांनाच नाही, मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना सुद्धा अशा वाटीमध्ये तुम्ही खिचडीचा प्रसाद म्हणून खिचडीचे दान केले, खूप शुभ फलदायी ठरेल. तुम्हाला आज मी मकर संक्रांतीला काय वस्तू दान करावे याबद्दल बरीच माहिती दिली आहे. त्यातून तुम्हाला जी वस्तू दान करायची असेल तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीला अगदी 10 रुपयाची जरी वस्तू दान केली, लाखो करोडोचे फळ देऊन जाईल तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.